महाराष्ट्रामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला हे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. जवळपास शेकडोने या ठिकाणी बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी लोक पडलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने आता विधानसभेचं अधिवेशन जे सुरू झालेलं आहे त्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आपण बघत असाल या नागपूरच्या विधानसभेच्या विधिमंडळाच्या परिसरामध्ये बिबट्या अवतरला आहे. अर्थात हे बिबट्या म्हणजे प्रत्यक्षात बिबट्या नाही, मात्र वेशभूषा करणारे जे आहेत सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. आपण त्यांना सांगणार आहोत की तुमचा चेहरा एकदा त्या जनतेला दाखवा, ते तुम्ही कोण आहात. आपण बघत असाल हे जे बिबट्यांचे वेशभूषा करून आलेले आमदार आहेत हे आहेत शरद सोनावणे. आता ते सत्ताधारी पक्षाचे असतानाही त्यांना वेशभूषा करून यावी का वाटली असं आपण त्यांनाच विचारणार आहोत. खरं तर अधिवेशन सुरू झाल्यापासून अधिवेशनाच्या आधीच महिनाभरापासून या संदर्भामध्ये सगळीकडे चर्चा आहे. मंत्र्यांनी काही प्रतिक्रिया केलेल्या आहे, शासनाने काही याच्यावर उपाययोजना केलेल्या आहे. मात्र तरीही आज तुम्ही समाधानी नाहीत अशी एकंदरीत स्थिती दिसते. त्याचं कारण असं आहे तुम्ही स्वतः या ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यासाठी वेशभूषा करून आलात बिबट्याची. तुम्हाला काय दहशत आहे? बघा, मी आपल्याला सांगतो, हल्ला करणारा बिबट्याला हे माहीत नसतं का हा सत्ताधारी आहे का हा विरोधात आहे. त्याला काही कळत नसतो का ज्याच्यावर हल्ला करतो तो छोटा बाळ आहे की नर आहे का मादी आहे की हा पॉलिटिशियन आहे का हा शेतकरी आहे. त्याला काही माहीत नसतं, त्याला ते भक्ष्य माहीत असतं. तर आता मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये आपत बिबट झालेली आहे. बिबटचं मोठं संकट आलेलं आहे. आपत म्हणजे संकट आणि ते संकट म्हणजे बिबट. ते आपल्याला सर्वांना जर समजून घ्यायचं असेल तर आज नागपूरमध्ये सकाळी बरोबर 10 वाजल्यापासून तर 12 वाजेपर्यंत 2 तास एक बिबट 10 किलोमीटरच्या अंतरावर शहरामध्ये उड्या मारत होता. मला सांगा, एवढं मोठं उपराजधानी महाराष्ट्राची, तिथं भर वस्तीमध्ये आज बिबट फेऱ्या मारतोय, उड्या मारतोय. याचा अर्थ तो आपल्या घरापर्यंत शहरामध्ये आलाय. आम्ही तर शेतामध्ये राहतो. माझा मतदारसंघ तर शेतकऱ्यांचा आहे. आमच्याकडे 55 लोक मेले 3 महिन्यामध्ये. याची जबाबदारी कुणाची? बघा, फॉरेस्टचा कायदा काय सांगतो, तुम्ही जंगलामध्ये गेल्या आणि त्याने तुमच्यावर हल्ला केला तर तुम्ही जबाबदार. आम्ही मान्य, आम्ही फॉल्ट समजू आमचा. पण ज्यावेळेला आम्ही जिथं राहतो आमच्या अंगणामधून खेळणारं लहान बाळ उचलून घेऊन जातोय. शेतीमध्ये काम करणारे महिला, पुरुष, शेतकरी यांच्या मानगुटीला पकडून तो आतमध्ये खेचून घेऊन जातो आणि त्याचं रक्तप्राशन करतो. काय चाललंय? त्यामुळे ही आपत व्यवस्था आहे. हे येणारं मोठं संकट आहे. बिबट आणि मानवामधला हा संघर्ष थांबला पाहिजे. आणि आमच्यामध्ये वावरणारा, आमच्या इथं जन्माला येणारा, आमच्या इथं उसामध्ये जन्माला येणारा तो तिथंच मुलांना जन्माला घालतो. बिबटला एका वेळेला 5-5, 6-6 मुलं होतात. त्यातला एकही दगावत नाही. सगळे सुरक्षित जन्माला येतात, सुरक्षित राहतात, खातात, मजा करतात, आमच्यामध्ये वावरतात. मोठे झाले की भक्ष्यवरून ते आमच्यावर हल्ला करतात. याचा अर्थ असा आहे की आता याच्यावर कुठलीही उपाययोजना, एकमेव उपाययोजना की 2 रेस्क्यू सेंटर बनवणे, एक जुन्नर तालुक्यामध्ये आणि एक अहिल्यानगरमध्ये. ते दोन्ही असलेले रेस्क्यू सेंटर जे आहेत त्याच्यामध्ये उचललेल्या नराला नर वॉर्डमध्ये आणि फिमेलला मादीच्या वॉर्डमध्ये असं करून 2000चं नियोजन का लावो? लोक म्हणतात 4-5 हजार आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे एक असलेल्या बिबट्याचं किलोमीटरचं अंतर 5 किलोमीटरचं असतं. पूर्वेला जर तो गेला भक्ष्य शोधायला तर तोच असतो, पश्चिमेला तोच असतो, दक्षिणेला तोच असतो, उत्तरेला तोच असतो. पण आपण काउंट करताना 4 करतो. 4 पाहिले पण तो असतो एकच. त्यामुळे मला असं वाटतं 2000 लोकांचं रेस्क्यू सेंटर, 2000 बिबट्याचं रेस्क्यू सेंटर तातडीने बनवावे. बाकी कुठल्या शेळ्या पाठवतो, आम्ही त्यांची नसबंदी करतो, बिलकुल या गोष्टीवर नाही. आम्ही त्याला गोळी मारतो, हे काय होणार नाही. गोळी मारायचे सरसगळे आदेश कधीच मिळत नाही. नरभक्षा असलेला सोडायचा आणि निरपराध बिबट्याला गोळी मारायचं असं काय जगभराच्या वाईल्ड लाईफ तुम्हाला परवानगी देणार नाही, असा कायदाच नाही. म्हणजे याचा अर्थ की राज्य सरकारने ज्या उपाययोजना करण्यासाठी या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत किंवा त्यांनी सांगितलेल्या आहेत त्या उपाययोजनांशी तुम्ही सहमत नाहीत? बिलकुल. कशा सहमत असतील? त्या जर सहमत असत्या तर आता रिझल्ट आपल्याला मिळाला असतं ना. आज आपण सगळे परेशान गेले 1 वर्षापासून. 2014 पासून मी मांडत आलेलो आहे की बिबट वाढत चाललाय आणि एक दिवस हा बिबट आपल्या सर्वांचं संकट होणार आहे. या गोष्टीला बोलून मी 2014च्या अधिवेशनामध्ये इथेच बोललो होतो, 14-15च्या ह्याच नागपूरच्या एवढ्या अधिवेशनामध्ये. याचाच अर्थ असा आहे की 10 वर्षानंतर याची मोजदाद, याची प्रजनन संख्या वाढलेली आहे. ती धोकादायक हे मला दिसत होती. पण त्यावेळेला माझ्या बोलण्यावर फारसं काही कोणी महत्त्व दिलं नाही, लक्ष दिलं नाही. पण आज मात्र सगळ्यांचं लक्ष बिबट झालेलं आहे. त्यामुळे मी जो उपाययोजना सांगतोय ती अतिशय जिव्हाळ्याची आहे आणि सर्वसामान्य माणसाला धोक्यातून मुक्त करण्याची आहे. महाराष्ट्र बिबट आपत घोषित करा आणि 90 दिवसाच्या आतमध्ये 2 रेस्क्यू सेंटर उभे करा आणि त्यांना पिंजऱ्याच्या आड घाला.
एवढीच विनंती महाराष्ट्र शासनाला करतो. अगदी शेवटचं आहे, हीच वेशभूषा तुम्ही आता परिधान केलेली आहेत. याच वेशभूषेमध्ये तुम्ही आता मुख्यमंत्री, वनमंत्री आणि संबंधित मंत्र्यांना भेट घेणार आहात का, या सगळं सांगणार आहात? याच वेशभूषेत मी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि फॉरेस्ट मंत्र्यांना भेटणार आहे. नमस्कार. होते शरद सोनावणे ज्याने या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे, काही उपाययोजना सुचवलेल्या आहेत. त्यामुळे शासनाने ज्या बिबट्यांच्या हल्ल्यावरच्या उपाययोजना सुचवलेल्या आहेत त्या मताशी ते अजिबात सहमत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे मी याच वेशभूषेमध्ये आता उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि वनमंत्र्यांची भेट घेऊन नक्की उपाययोजना काय केल्या हव्यात, काय करायला हव्यात, जेणेकरून या बिबट्यांचे हल्ले थांबतील, याबाबत भेट घेणार असल्याचं यावेळी शरद सोनावणे यांनी सांगितलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिलसह प्रमोद पाटील, LS मराठी, नागपूर.